असतात आणि या बुलेटिनमध्ये आपण सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 7च्या 70 बातम्यांमधून। ऑपरेशन महादेवमध्ये कंठस्नान घातलेल्या दहशतवादी कोण आहेत याबद्दल अद्याप साशंकता। सूत्रांच्या माहितीप्रमाणे मृत दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंडसह एकाचा समावेश होता। मात्र आता कळतंय इतर 2 दहशतवादी मारले गेले। ऑपरेशन महादेवची तयारी 15 दिवसांपासून सुरू होती। यात मारले गेलेले सुलेमान आणि यासीर हे 2 दहशतवादी माजी पाकिस्तानी कमांडो होते। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचा आज दुसरा दिवस। पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार। दुपारी 12 वाजता चर्चेला सुरुवात होईल। ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान खासदार असदुद्दीन ओवैसींचा सरकारवर हल्लाबोल। पंतप्रधान म्हणतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? ओवैसींचा संतप्त सवाल। भारतीय लष्कराचं सामर्थ्य आणि कामगिरीचा गर्व संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर बोलताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरपूर्वी सर्व बाबींचा बारकाईनं आढावा घेत दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली, तर हे मिशन केवळ 22 मिनिटात यशस्वी झालं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं लोकसभेतील चर्चेत वक्तव्य। हल्ले थांबवा अशी पाकिस्ताननं गयावया केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभेतल्या चर्चेत माहिती। कुणाच्या दबावानं हल्ले थांबवले नाहीत असंही वक्तव्य। शस्त्रसंधीला मान्यता कुणाच्या दबावाखाली नव्हती, तर आपलं लक्ष्य पूर्ण झाल्यावरच शस्त्रसंधी मंजुरी देण्यात आली। राजनाथ सिंह यांचं लोकसभेमध्ये वक्तव्य। भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याचा ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी फोडला। 22 एप्रिल ते 17 जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नाही। एस जयशंकर यांची माहिती। विरोधक परराष्ट्र मंत्र्यांवर नव्हे तर दुसऱ्या देशावर जास्त विश्वास ठेवतात। हेच कारण ज्यामुळे ते विरोधी बाकावर बसले। ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहांची विरोधकांवर टीका। मोदी सरकारनं पीओके घ्यायची संधी गमावली। खासदार अरविंद सावंत आणि गौरव गोगोईंना सुनावलं, तर इंदिरा गांधींचा दाखला देत वर्ध्याचे खासदार अमर काळेंचा सरकारवर हल्लाबोल। अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांवर झालेले आरोप आणि माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये आज भेट होण्याची शक्यता। दुपारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी भेट होण्याचा अंदाज। अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्टीचं आयोजन। वांद्र्यातील ताजलँड्स एंडमध्ये होणाऱ्या पार्टीचं सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण। शिवसेनेचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार। निवडणूक आयोगानं अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात आणि त्यानुसारच निमंत्रण। उदय सामंत आणि शंभूराज देसाई शिष्टमंडळात। भाजपच्या निशिकांत दुबेंना घेराव घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन। महाराष्ट्रातले 25 खासदार गप्प बसले असताना दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं। कट्टर हिंदू असणं याचा अर्थ इतरांचा विरोध करणं नाही, इतरांना सोबत घेऊन चालणं हेच हिंदू धर्माचं सार। सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। मराठवाड्यातील काँग्रेसच्या 2 नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 7ही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। सर्व आरोपींना दुपारी कोर्टात हजर केलं जाणार। मद्यसेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तत्परतेने येतो, मग अंमली पदार्थ चाचणीचा अहवाल इतका वेळ का? एकनाथ खडसेंचा सवाल। तर पुणे पोर्शेकार प्रकरणासारखं तर अहवाल बदलणार नाहीत ना? खडसेंकडून शंका उपस्थित। खेवलकरांचा वैद्यकीय अहवाल कुटुंब म्हणून मागितला तर पोलिसांनी नकार दिला। अहवाल कोर्टात सादर करू असं सांगितलं, मग माध्यमांना कसा दिला? रोहिणी खडसेंचा पोलिसांना सवाल।
वाल्मिक कराडांना आपल्या हत्येची सुपारी दिली होती, त्याला आपले हातपाय तोडताना लाईव्ह बघायचं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खळबळजनक दावा. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच बापू आंधळेची हत्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा आरोप. तर कराड हा फक्त प्यादा असून खरी शक्ती धनंजय मुंडेंची, असाही दावा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून सूरज चव्हाण याच्या विरोधात मानहानीचा दावा. सूरज चव्हाण याच्या वकिलांनी वेळ मागितल्यानं 8 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार. यवतमाळच्या पुसदमधील वसंतराव नाईकांच्या सरकारला बच्चू कडू आज भेट देणार. शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचं आयोजन कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून सुधाकर घारेंना जिल्हाध्यक्षपद. ज्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही त्यांनाच जिल्हाध्यक्षपद दिलं. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंकडून नाराजी व्यक्त. धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये गटबाजी चव्हाट्यावर. तानाजी सावंतांचा फोटो कार्यक्रमातून गायब. तर जिल्हा प्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवरून देखील डावलल्यानं समर्थक संतप्त. स्थानिक निवडणुकांआधी पक्षात पुन्हा फूट. भंडारा जिल्हा बँकेच्या 21 पैकी 15 जागा निकालांची घोषणा. अजित पवारांचे राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलचा 11 जागांवर दणदणीत विजय. तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळवता आला. पुरोहित संघाच्या कार्यकारिणी मंडळातील सदस्यांचा वाद चव्हाट्यावर. वर्चस्व वादावरून आजी-माजी सदस्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. तर दोघंही एकमेकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती. आमदार आदित्य ठाकरेंची धारावीतील कुंभारवाड्याला भेट. धारावी पुनर्विकासासंदर्भात नागरिकांसोबत साधला संवाद. तर मातीच्या वस्तू बनवताना त्या ठिकाणी पाहणीही केली. शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्यासाठी सरकारची नवी नियमावली. गोपनीय माहिती आणि खोट्या गोष्टींचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. आता सरकारकडून देखील अॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अॅप कार्यान्वित होणार. मढ ते वर्सोवा प्रवास करणं आता फक्त 5 मिनिटात शक्य होणार. 2400 कोटींच्या केबल ब्रिजला केंद्राची मंजुरी. उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती. नागपूरचे दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती. भारताच्या कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवला. नागपूरचे दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँडमास्टर. नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखनं 2025चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला. त्यानंतर तिचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. एकोणीस वर्षांच्या दिव्या देशमुखनं महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत इतिहास रचला. विजेती झाल्यानंतर दिव्याला अश्रू अनावर. आईला घट्ट मिठी मारून ती रडली. महिला जागतिक बुद्धिबळ विजेती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिव्या देशमुखचं अभिनंदन. तर दोघींना उज्ज्वल भविष्यासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या. विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पीचं राहुल गांधींकडून अभिनंदन. एक जागतिक मंच, 2 भारतीय महिला. देश अभिमानानं भरून निघाला. एक्सपोज करत राहुल गांधींकडून कौतुक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिच्या कामगिरीचं कौतुक केलं. यावेळी तिच्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दिव्या देशमुखला व्हिडिओ कॉल करत शुभेच्छा. संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण. गडकरींचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाने नांदणी मठाची याचिका फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश मान्य केले. हादेवी या हत्तीणीची गावातून मिरवणूक काढत तिला वनतारा संग्रहालयाकडे पाठवण्यात आलं. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे रवाना. हत्तीणीला निरोप देताना ग्रामस्थ भाऊक. निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली.
कोल्हापूरच्या नांदेडी मठातील हत्तीणीला घेऊन जाताना ग्रामस्थांचा गोंधळ, पोलिसांच्या गाडीची काच फोडली, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर. वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अनिल कुमार पवार यांची बदली झाली आहे. यवतमाळमधील नेरच्या एमएससीबी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नाव्यावर धाब्यावर ओली पार्टी, मालखेडचा अभियंताही सहभागी. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजेडात. अकोल्यातल्या पारसमधील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सोयाबीन पेरणी केलेल्या शेतात गेले राख मिश्रित पाणी. औष्णिक विद्युत केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील परळी खोऱ्यातील जगजमीन गावात शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. ओढा ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाचा वापर घेत कसरत करावी लागते. या मार्गावर नवीन पूल बांधण्याची सरपंचांची सरकारकडे मागणी. भाईंदरमध्ये भीमसेन जोशी रुग्णालयातून पळ काढण्याचा रुग्णाचा प्रयत्न फसला. तिसऱ्या माळ्यावरील बाथरूमच्या खिडकीतून उतरताना संबंधित रुग्ण अडकला. अग्निशमन दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. वसईत खड्ड्यांमुळे 3 चाकी मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र मालवाहतूक रिक्षाचं समोरील चाक मोडून पडलं. वसई विरार नालासोपारा परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे अपघात होऊन 26 वर्षीय तरुण जखमी. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करावी, स्थानिकांची मागणी. वसईत ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच केली सावत्र आईची हत्या. पोलीस तपास चुकवण्यासाठी वडील, चुलत भाऊ आणि डॉक्टरांनं मदत केल्याचं उघड झालं असून चौघांना अटक करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात. हातखंबा येथील पुलावरून टँकर खाली कोसळला. अपघातानंतर गॅस टँकरला गळती. जवळच्या नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हटवलंय. बीडमध्ये 2 तरुणांकडून एका युवकाला धमकावत त्याच्यावर कोयत्यानं हल्ला, तर तिसऱ्या तरुणाकडून याचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही. पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर. अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक. ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख समृद्धी लाभेल असं म्हणून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला. जालन्यातील गांधी शमन परिसरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षकाकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग. गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक. रुग्णालयात आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य करणारा आरोपी पोलिसांसमोर सरेंडर. गेल्या 20 दिवसांपासून आरोपी फरार होता. भंडाऱ्याच्या साकोलीतील घटना. हिंजवडीतील ॲटलस कॉपेको कंपनीमध्ये काम करणाऱ्या अभियंत्याची 7व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या. नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची कर्नाटकमधील ड्रग्ज फॅक्टरीवर मोठी कारवाई. 400 कोटींचे ड्रग्ज जप्त. 4 आरोपींना अटक, तर आतापर्यंत 8 जण ताब्यात. अंधेरी पंप हाऊस परिसरातील 5 बांगलादेशी नागरिकांवर एमआयडीसी पोलिसांची कारवाई. अवैधरित्या अंधेरीत राहत असलेल्या माहितीवरून 5 बांगलादेशींना अटक करण्यात आली. रायगडच्या म्हसळामध्ये वृद्ध महिलेची हत्या करत दागिने लुटले. 2 अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात. टीव्ही दुरुस्तीचा बहाणा करत आरोपींकडून दागिन्यांची चोरी. भिवंडीच्या अशोकनगरमधील जैन मंदिरात चोरी. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील 1,85,000 रुपये किमतीचे चांदी आणि पितळ्याचे साहित्य चोरीला. शांतीनगर पोलिसांकडून आरोपीला अटक. लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 50% शेतकऱ्यांनी विमा काढलाय. पैसे भरूनही वेळेत पंचनामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कुडाळमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्रमात अवैध दारू विक्री विरोधात मनसेचं आंदोलन. यावेळी अधिकारी हप्ते घेऊन कारवाईसाठी टाळाटाळ का करतात, असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आलाय.
पवनचक्की ठेकेदारांविरोधात धाराशिवच्या वाशीतील शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पवनचक्कीसाठी जमीन घेऊन ठेकेदारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप. योग्य मोबदला देण्याचीही मागणी. यवतमाळमधील येळशी गावात शेतात रानडुकरांनी 3 ते 4 फूट खोल खड्डे केल्यानं 10 एकरावरील पिकांचं नुकसान. याकडे वनविभागानं लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वर्षातून एकदा उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे हे काल मध्यरात्री उघडले. या मंदिरात दरवाजे वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडले जातात. एक गर्भवती चित्ता सावलीच्या शोधात फिरतानाचा व्हिडिओ. उन्हापासून बचावासाठी चित्ता एका जीपच्या आडोशाला बसला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द. भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबू बकर यांची माहिती. आपल्या बिझनेस पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपात तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री विजय शहांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं. कोर्टानं सांगून देखील शहांनी जाहीर माफी मागितली नाही. तुम्ही न्यायमूर्तींच्या धैर्याची परीक्षा घेताय असं म्हणत कोर्टानं सुनावलं. मँचेस्टर कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या ऋषभ पंतकडून प्लास्टर बांधलेला आणि कुबड्यांचा आधार घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड